नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार. मंगळवारच्या दिवशी अचूक उपाय करणे खूप आवश्यक आहे, कारण मंगळवार हा दिवस संकटमोचन हनुमान यांना समर्पित असून मंगळ ग्रहाला समर्पित असतो. या दिवशी काही साधे आणि सोपे प्रभावशाली उपाय करायचे असतात. हे उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात. हे उपाय करत असताना आपण शुद्ध मनाने आणि मनोभावे पूजा अर्चा उपाय केले असता त्यांचा चांगलाच प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडतो. म्हणून आपण हे उपाय करायचे आहेत. जीवनातील सर्व संकटे कमी होतात. कुंडलीतील मंगळदोषसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. आपल्या जीवनामध्ये कितीही पैशाची तंगी असू दे, कोणतीही अडचण असू दे, त्यावरती 100% खात्रीशीर उपाय हे असतातच. आपण करायला हवेत. चला तर पुढीलप्रमाणे उपाय बघूया. आपण मंगळवारी सकाळी लवकर शुचिर्भूत व्हायचे आहे. स्नान आटपून आपण हनुमान मंदिरामध्ये जायचे आहेत. हनुमान मंदिरामध्ये गेले असता हनुमान चालीसा आणि हनुमान बाण आपण सकाळी म्हणायचं आहे. हनुमान चालीसा व बाण 11 वेळा म्हटले असता अतिउत्तम आहे. उपाय क्रमांक 2. आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमंताला गूळ आणि हरभरा चणा डाळ प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे. यामुळे घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदते. पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात. उपाय क्रमांक 3. मंगळदोष निवारणासाठी मंगळ ग्रहाची शांतीसाठी आपण हा प्रभावशाली उपाय करायचा आहे. या दिवशी आपण मंदिरात जाताना गुळाची गोड पोळी करून न्यायची आहे आणि लाल मसुराच्या डाळीचे दान मंदिरामध्ये करावे. उपाय क्रमांक 4. चमेलीचे तेल आणि सिंदूर आपण हनुमंतरायाला अर्पण करावे आणि सिंदूर चोळावे. केल्यानंतर आपण आपली जी कोणती इच्छा आहे ती हनुमंताला सांगावी आणि मनोभावे पूजा करून हनुमान चालीसाचे पठण करावे व प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिरामध्ये 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे आपण डोळे झाकून शांतपणे बसायचे आहे. उपाय क्रमांक 6. आपण मंगळवारी सकाळी जाताना चमेलीचे तेल घेऊन जायचे आहे. त्या तेलामध्ये 3 लवंगा घालायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपली जी कोणती मनोकामना आहे ही हनुमंतरायांना सांगायची आहे. सांगितल्यानंतर आपण हनुमान बाण हे 11 वेळा म्हणायचे आहे. 11 वेळा म्हटल्यानंतर हनुमंतरायांना प्रसाद दाखवायचा आहे. नारळ नेला असता तो अर्पण करायचा आहे आणि घरी येताना मंदिरातील सेंदूर किंवा अंगारा घरी आणावा आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवावा. हा अंगारा ठेवला असता हनुमंताचा आपल्या घरामध्ये वास होतो. हा अंगारा आपण दररोज अंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपण हा अंगारा लावू सुद्धा शकतो. यामुळे हनुमंताची कृपा आपल्यावरती राहते.